पहिल्या पावसास सुरुवात होताच आपल्या कानावर आवाज येतो तो डरावडरावचा। संपूर्ण ऋतूत बेडकांचा हा आवाज आपल्याला ऐकायला देखील मिळतो। पिवळ्या रंगाची बेडकं आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाहायला मिळतात। अशीच काही बेडकं पालघर जिल्ह्यात आढळली। तेथे एका डबक्यात चक्क बेडकांची शाळाच भरली आहे असे चित्र पाहायला मिळाले। पिवळ्या रंगाचे या बेडकांचे आकर्षण बालचमूबरोबर मोठ्यांनाही लागले आहे। का बरं या बेडकांना पिवळा रंग आला असेल आणि आताच ती का जास्त दिसतात असा सवाल अनेकांना होत असतो। जगभरात 4800 बेडकांची जाती असून यापैकी भारतामध्ये 276 जाती दिसून येतात। बेडूक हे सापाचं खाद्य आहे, तर सांडपाण्यावर बसणारी डासे आणि डासांची अंडी, कीटकनाशके हे बेडकाचे खाद्य आहेत। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा बेडूक पिवळ्या रंगाचा दिसतो। खरं म्हणजे पिवळा बेडूक हा नर असल्याने साधारणतः 1 महिना याचा रंग पिवळा राहतो। या दिवसात त्याचा मॅटिंगचा सीझन असतो, तर राखाडी कलरची मादी असते। पिवळा बेडूक हा मादीपेक्षा आकाराने लहान असतो, तर मादी आकारानेही मोठी असते। मादीला आकर्षित करण्यासाठी तो मोठ्याने आवाज काढत असतो। या 25 दिवसाच्या काळामध्ये ही बेडूक अंडी घालतात। 1 महिन्यानंतर पिवळ्या बेडकाचा कलर हा राखाडी कलर सारखा होत असतो। गडद पिवळ्या रंगाचा बेडूक म्हणजे कोणत्याही रासायनिक प्रदूषणाचा परिणाम नसून निसर्गतः या रंगाचे बेडूक पाहायला मिळतात। पर्जन्यमानाचे द्योतक असणाऱ्या या सोन्या बेडकांचा पालघरच्या ग्रामीण भागात डरावडरावचा कल्लोळ ऐकायला मिळतोय।